भगवान हे काय केलं? एकदम खुश झालेलं आहे. त्याला लाले आहे ना, तो लाल्या. सुका खोबरं एक वाटी भाजून घेतलाय, त्यानंतर कांदा, हाय हॅलो नमस्कार, मी मीनल श्री सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता आम्ही कुठेतरी फिरायला चाललो आहोत. तर ते कुठे चाललो आहोत ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. कृष्णराजला झोप म्हणून आत्ता 5:30-6ला झोपलाय तो, आणि आता झोप पूर्ण नाही झाली तर बाबांना त्याच्या चिपकून बसलाय. मी घेते तर माझ्याकडे रडतोय की नाही, बाबाच पाहिजे त्याला. एकाला एकदा चिपकला की चिपकला. झोप झाली नाही. फर्स्ट बाप्पाचे दर्शन. विघ्नहर्ता. घाट घाट. पावसात काय मस्त वाटतं. आता पाऊस नाहीये, पाऊस पडला पाहिजे होता. मस्त झाडी डोंगर. तर आम्ही आलेलो आहोत ग्रीन लीफ मध्ये, जे ठाण्याला आहे. तर आज आम्ही इकडे डिनरसाठी आलो. चला. तुम्हाला जर माहिती असेल तर इंस्टाग्रामवर इकडची एक रील फेमस झाली होती एका काकींची. किती सुंदर ॲम्बियन्स आहे हा. त्या टेबलवरूनच पाणी वाहतंय. एकदम वेगळीच कल्पना केली आहे. एकदम खुश झालेला आहे. त्याला 2-2 टेडी बेअर मिळालेत. ये अजून ऍड झाले कुकी. दोन्ही टेडी बेअर टेबलवर लावलेत मस्तपैकी. कुकी ज्यूस पिऊन टाकला तू सगळा विथ ऍपल. भगवान हे काय केलं? फक्त ऍपल ठेवले मिमीला. काय मज्जा आहे बाबा आत्ताच्या मुलांची. आपल्या वेळेस अशा गोष्टी काहीच नव्हत्या. आणि आत्ताच्या मुलांना काही गोष्टी शिकवायची गरजच नाही आहेत. स्वतःच सगळ्या गोष्टी शोधून काढतात. आता इथे पण आहे ना, बघाल गाडीचे स्टेअरिंग परफेक्ट व्यवस्थित गोल गोल इकडे तिकडे ह्या पद्धतीत तो फिरवत होता. त्यानंतर आम्ही हे चिकन पहाडी मागवलं होतं. खूप मस्त मेल्ट इन माउथ होतं एकदम. आम्ही इथे पोचलो तेव्हा एवढा क्राऊड नव्हता जेवढा आम्ही आल्यानंतर 8 वाजल्यानंतर मग जास्त क्राऊड वाढायला लागला. आम्ही मध्ये मध्ये थोडं खात खात त्याला तिकडे कृष्णाचे बाबा आहे ना, स्लायडिंग वगैरे होते, झोपाळे होते, तिथे घेऊन गेले होते. आमच्या साहेबांनी काय टेडी बेअर आत्ता ठेवले. मी आमच्या डिनर आउटिंगचे शॉर्ट सुद्धा अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा डिनर आउटिंग खूप मस्त एन्जॉय केला. रविवारी संध्याकाळी आम्ही मस्त घरातच खूप छान एन्जॉय केलं. रविवारची संध्याकाळ आणि नवऱ्याच्या हातची कॉफी. आहा हा हा. अजून काय पाहिजे. गटारी आमच्या साहेबांनी खूप जास्त मनावर घेतली म्हणून साहेब आज स्वतः स्वयंपाकघरात उतरलेत. बघू काय बनवणार आहेत. सुरुवात केली आहे सुखं खोबरं किसण्यापासून. आणि मी म्हटलं की मी किसून देते, पण नाही, आज खिंड मीच लढवणार आहे स्वयंपाकघरात, तू आराम कर, असं त्यांचं म्हणणं आहे. सुका खोबरं एक वाटी भाजून घेतलाय, त्यानंतर कांदा, टोमॅटो, लसूण आणि धने ते थोडे भाजून घेतले. आता हे मिक्सरला लावायचं. ओके.
आता ह्या सगळ्या गोष्टी तर मला तुम्हाला दाखवल्याच पाहिजेत, कारण मग नंतर तुम्ही म्हणाल की बाई बॅकग्राऊंडला तूच केलं असशील आणि सांगितलं असशील नवऱ्याने केलं म्हणून. तर असं नाही आहे, माझा नवरा हा हौशी आहे. त्याला नॉनव्हेजमधल्या गोष्टी स्वतः करायला आवडतात कधीतरी. लक्ष द्या हा, मी कधीतरीवर जोर दिलेला आहे. ह्याचा अर्थ तर तुम्हाला समजलाच ना. जाऊ दे, पण कधीतरी करण्याला सुद्धा महत्त्व खूप आहे. मम्मम खाऊ दे बाळा त्याला. रोहनला घरात फिश टँकमध्ये ठेवायची आवड खूप जास्त आहे, पण आमच्या कृष्णराजमुळे आम्ही तो प्रयोग करू शकत नाही सध्या. आमच्याकडे अगोदर भरपूर फिश होते फिश टँकमध्ये. सो आत्तापुरता आम्ही सध्या काचेच्या बरणीमध्ये हा फायटर फिश घेऊन आलेलो आहोत आणि भरपूर दिवस झाले आमच्याकडे तो आहे. आणि त्याचं नाव मी लाल असल्यामुळे लाल्या ठेवलंय. तो चॉकी आईस्क्रीम नाही खात बाळा. तू खातो म्हणून तो पण आईस्क्रीम चॉकी खाणार काय? तो फिश खातो, तो फिश फूड. काय खातो? फिश फूड. आला बोल लाल्या. ए लाल्या. काय टाकलं याच्यामध्ये? लसूण टाकले आणि तेल. आता हा कांदा जो बारीक कापून घेतला आहे तो टाकायचा. थांबा इकडे. हा मसाला घेतला आहे तर तो मसाला टाकायचा घरचा. काय काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये हळद आहे आणि धने पावडर आहे, कांदा लसूण मसाला. आता आपण हे मिक्सरला जे वाटून घेतलं आहे, वाटप खोबरा आणि कांदा टोमॅटो धने हे वाटप सगळं टाकायचं. हे थोडंसं कशाला ठेवलंय? हे सुक्कं मटण बनायला थोडंसं ठेवलेलं आहे. ओके. थांब ना बाबा, बनवू देत. थांब मिक्स करायचे. मटण कुठे तुमचं? साहेबांना थोडीशी मदत करूया, कारण आमचे कृष्णराज साहेब काय ऐकत नाही आहेत. बाबाला सांगतात उच्चून घे. मग आता काय, मम्माला यावं लागेल टू द रेस्क्यू. चांगलं परतून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. जेवढं जास्त आपण ह्याला परतू ना त्याला चांगलं तेल सुटेल आणि लवकर शिजेल सुद्धा. गटारी मटणाशिवाय नाही. मटण आणि फिश, चिकन काय आपण नेहमी खातच असतो कधी ना कधी. तर शेवटी हत्ती गेलं शेपूट राहिलं असं झालं होतं. पण कृष्णराजला त्याचे बाबाच हवे होते, सो त्याची पुढची प्रोसेस जी होती फक्त गरम पाणी घालून मिक्स करायचं होतं. सो मी केलं. कुकरला मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या काढल्या फक्त. मस्त असं सुक्कं मटण बनवलंय साहेबांनी आमच्या. कुकरमधलं मटण शिजल्यानंतर त्यातले 4-5 पीस काढून त्याच्यामध्ये वाटप जे होतं ते परतून रोहनने सुक्कं मटण असं मस्त बनवलं. तर मग असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनल श्री सखीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.